वेस्टर्न रेल्वेच्या उपनगरीय मार्गावर प्रवास दिवसेंदिवस अधिकच धोकादायक बनत चालला आहे। मीरा रोड ते वैतरणा दरम्यान केवळ 2 महिन्यात रेल्वे अपघातात 28 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली। झपाट्याने वाढणारे नागरीकरण आणि लोकलमधील प्रचंड गर्दी यामुळे विरार, नालासोपारा, वसई, नायगाव, भाईंदर आणि मीरा रोड स्थानकांवरून मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांना अक्षरशः जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतोय। अनियमित वेळापत्रक आणि वाढती गर्दी यामुळे अनेक प्रवासी दरवाजाला लटकून प्रवास करत आहेत। तोल जाऊन पडणे, धक्काबुक्की होणे यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे। तर काही जण वेळ वाचवण्यासाठी रेल्वे रूळ ओलांडत असताना भरधाव एक्सप्रेस गाड्यांच्या धडकेत गंभीर अपघात घडत आहेत। जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यातील 28 मृतांपैकी 24 जणांच्या वारसांचा शोध लागला असून 4 जणांची ओळख अद्याप पटलेली नाही। याशिवाय 18 प्रवासी जखमी झाले आहेत। दररोज लाखो प्रवासी प्रवास करत असले तरी निष्काळजीपणा आणि गर्दीचा ताण यामुळे जीवितहानीची संख्या वाढत असल्याचं रेल्वे पोलिसांचं म्हणणं आहे। अपघात रोखण्यासाठी वसई लोहमार्ग पोलीस आणि रेल्वे सुरक्षा बलाकडून विशेष जनजागृती मोहीम राबवली जाते। नालासोपारा स्थानकात रांगेत चढण्याची शिस्त लावणे, सुरक्षा नियमांची माहिती देणे आणि गर्दीच्या वेळी घ्यायची खबरदारी याबाबत प्रवाशांना मार्गदर्शन केले जात आहे। तरीही वाढती गर्दी आणि अपुरी सुविधा यामुळे पश्चिम रेल्वेवरील प्रवास सुरक्षित कधी होणार असा सवाल आता प्रवाशांकडून उपस्थित केला जातोय। द पोलीस न्यूज ब्युरो, मीरा रोड।